गुढी उतरवल्यानंतर करा फक्त हे काम, घरात पैसा कधी कमी पडणार नाही। हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा। चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो। घरोघरी दारात गुढ्या उभ्या केल्या जातात, गुढीचे पूजन केले जाते। गुढीपाडव्यापासूनच चैत्र नवरात्र सुरू होते। संध्याकाळी जेव्हा उत्तरपूजा करून गुढी उतरवली जाते तेव्हा हे काही अत्यंत प्रभावी उपाय नक्की करून पहा। या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धन, वैभव, सुख, समृद्धी निर्माण होते। गुढी उतरवल्यानंतर गुढीला बांधलेली कडुलिंबाची पाने घरातील तिजोरीत, कपाटात किंवा धान्य साठवलेल्या कोटीत नक्की ठेवावीत। यामुळे संपूर्ण वर्षभर धनधान्य कमी पडत नाही, पैसा येत राहतो। शिवाय कडुलिंबाच्या गुणधर्मामुळे धान्य किडे व मुंग्यांपासून संरक्षित राहते। गुढीला बांधलेली साडी घरातील ज्येष्ठ महिलेने वापरावी किंवा एखाद्या सुवासिनीला दान करावी। याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, घरात पैसा, धन, वैभव, ऐश्वर्य येते। गुढीवर उलट्या लावलेल्या तांब्यात किंवा पेल्यात गहू किंवा तांदूळ भरावेत, त्यावर एक हळकुंड व 1 रुपयाचे नाणे ठेवावे। ही संपूर्ण सामग्री एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावी किंवा एखाद्या मंदिरात ही सामग्री ठेवून यावी। हा उपाय केल्याने घरात धन, सुख, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव निर्माण होते। गुढीला बांधलेली साखरेची गाठी घरातील लहान मुलांच्या गळ्यात बांधा, त्या मुलाला किंवा मुलीला घरभर फिरू द्या आणि नंतर ही गाठी घरातील सर्वांनी मिळून प्रसाद म्हणून खा। त्यामुळे घरातील सदस्यात प्रेमभाव वाढीस लागतो, घरातील वादविवाद, भांडणे, क्लेश कमी होऊ लागतात। तर गुढीपाडव्याच्या संध्याकाळी गुढी उतरवल्यानंतर हे काही उपाय नक्कीच करून पहा। लवकरच आपल्या स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन येत आहे, तर या दिवशी आपण कोणती सेवा करू शकतो हे जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।